हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितलेत का? बघितले नसतील तर नक्की बघा. तर मी 2-3 वर्षापूर्वी लेह लडाखला गेले होते, म्हणून मी विचार केला की माझा तो एक्सपिरियन्स, तसंच आम्ही बघितलेली ठिकाणं आणि बऱ्याच काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्यात. म्हणजे तुम्हाला पण ह्याबद्दल माहिती मिळेल. जे लोक गेलेले नाही आहेत किंवा जाणार आहेत तर त्यांना ह्याचा नक्कीच उपयोग होईल. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर लेहबद्दल सांगायचं झालं तर हे हिमालय पर्वतरांगेत सिंधू नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि समुद्रसपाटीपासून साधारण 11,500 फूट उंचीवर आहे. आणि लेह लडाख हे खूप सुंदर आहे. प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करावं असं आहे. तर आमचं मुंबईहून पहाटे फ्लाईट होतं लेहसाठी. आम्ही साधारण मला आठवतं आहे 7 वाजता वगैरे लेह एअरपोर्टवर पोचलो होतो. आणि एवढा क्लायमेटमध्ये सडन चेंज होता ना की मुंबईमध्ये एवढी गरमी होती आणि लेह एअरपोर्टवर खूप थंडी वाजत होती की सगळ्यांनी पटापट आपल्या बॅगेतनं वुलन क्लोथ्स काढले होते आणि पटापट घातले होते. तर लेह एअरपोर्टवर तुम्हाला जास्त थांबायची परमिशन नाही आहे आणि फोटोज काढायला पण अलाउड नाही आहेत, कारण की तो एरिया पूर्ण आर्मीचा आहे. सो जास्त वेळ ते लोक थांबून सुद्धा देत नाहीत. तर पहिल्या दिवशी सकाळी आम्ही हॉटेलवर पोचलो आणि तिकडे पोचल्यावर पहिल्या दिवशी आम्हाला पूर्ण आराम करायला सांगितला होता, कारण की तिकडे आपण क्लायमेट वेगळं असतं. सो त्या क्लायमेटशी आपल्याला ॲडजस्ट करायला थोडा वेळ लागतो आणि आपण खूप उंचीवर गेलेलो असतो, तर त्याच्यामुळे आपल्याला कदाचित श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो. आम्हाला असा एक्सपिरियन्स आला की आम्ही खूप पायऱ्या पटापट जर का चढल्या तर खूप दम लागत होता, श्वास घ्यायला त्रास होत होता. तर आम्हाला सांगितलं होतं की भीमसेनी कापूर तुम्ही तुमच्याबरोबर ठेवा आणि जर का श्वास घ्यायला त्रास झाला तर त्याचा वास घ्यायचा, जेणेकरून तुम्हाला नीट श्वास घेता येईल. तर दुसऱ्या दिवशी आम्ही थोडेफार त्या वातावरणाशी ॲडजस्ट झालो. आराम आमचा पूर्ण करून झालेला होता. तर आम्ही गेलो लेह पॅलेसवर. तर लेह पॅलेसवरून ना तुम्हाला पूर्ण लडाखचा व्ह्यू दिसतो आणि ते सगळं तिबेटियन आर्किटेक्चर आहे आणि तिकडे वुडन बाल्कनीज वगैरे आहेत. तर तुम्ही आता फोटोज बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. तर असंच आता मी तुम्हाला आम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणी गेलो होतो आणि तिकडचे फोटोज मी तुम्हाला आता दाखवेन, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती मिळेल. ही मॉनेस्ट्री आहे आणि अशा बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिसल्या. पँगॉंग लेक, तर तुम्ही 3 इडियट्स मूवीमध्ये सगळ्यांनी पँगॉंग लेक बघितलाच असेल. तर हा जगातील सगळ्यात मोठा खाऱ्या पाण्याचा लेक आहे आणि तिकडे साधारण तुम्ही मे टू सप्टेंबरमध्ये व्हिजिट करू शकता, कारण की थंडीमध्ये आम्हाला सांगितलं तिकडे की त्यांनी थंडीमध्ये तो लेक ना फ्रीज होऊन जातो, तर तुम्ही तिकडे राहूच शकणार नाहीत. आणि त्या लेकच्या बाजूला राहण्यासाठी पण टेंट वगैरे आहेत, तर तुम्ही तिकडे राहू शकता. पण प्रचंड थंडी असते तिकडे की आम्ही साधारण 10 मिनटंसुद्धा तिकडे उभे राहू शकत नव्हतो. फक्त थोडेफार फोटोज काढले आणि लगेच आम्ही गाडीमध्ये बसलो. रॅन्चो स्कूल ही सुद्धा तुम्ही 3 इडियट्स मूवीमध्ये बघितली असेल आणि तिकडे 3 इडियट्स मूवीजमधले काही पिक्चर्स काढलेले आहेत. तर मी तुम्हाला आता दाखवते, तुम्ही बघा. हॉल ऑफ फेम, तर हे एक म्युझियम आहे जे इंडियन आर्मीने तयार केलं होतं. इंडिया पाकिस्तान युद्धामध्ये जे काही आपले जवान मारले गेले होते तर त्यांच्या स्मरणार्थ हे बनवलेलं होतं. आणि तिथे बरेच सेक्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तिकडे असं एक सेक्शन आहे की कारगिल युद्धामध्ये जी काही शस्त्र वापरली गेली होती तर ती तिकडे सगळी दाखवली आहेत, त्यांचे फोटोज आहेत. तसंच लडाखची पूर्ण हिस्ट्री, कल्चर आणि बाकी बऱ्याच गोष्टी तिकडे दाखवलेल्या आहेत. तिकडे काही शॉप्स आहेत, तर तिकडे आपल्याला टी-शर्ट्स मिळतात, कॉफी मग्स मिळतात आणि अजून काही बऱ्याच गोष्टी आहेत लडाखच्या रिलेटेड. लडाखमध्ये ज्या पण काही फेमस आहेत त्या सगळ्या तिथे मिळतात, तर तुम्ही तिकडे घेऊ शकता.
मॅग्नेटिक हिल एक हे ग्रॅव्हिटी हिल आहे, त्याचे फोटोज तुम्ही बघू शकता. तर ही एक अशी जागा आहे जिथे इंडस आणि झंस्कार या 2 नद्या एकत्र येतात, त्यांचा संगम आहे तिकडे, आणि या दोन्ही नद्यांचं पाणी तुम्हाला वेगळं वेगळं दिसून येतं. खारदुंगला पास हा हिमालय पर्वतामधील एक घाट आहे आणि इथे आल्यावर खरंच टॉप ऑफ द वर्ल्ड वाटत होतं. हे जवळजवळ 17,000 फूट उंचीवर आहे आणि पूर्ण सगळीकडे बर्फच होता. लिटरली आम्ही उतरलो होतो खाली तर आमचे हात पूर्ण फ्रीज झाले होते. खूप जुनी आहे आणि ही पण नुब्रा व्हॅलीमध्येच आहे आणि खूप सुंदर असं नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे. खूप मोठा बुद्धाचा स्टॅच्यू तिकडे आहे. तर हे नुब्रा व्हॅलीमध्ये असलेलं थंड वाळवंट आहे आणि इकडे वाळूची वादळं भरपूर येतात. तर संध्याकाळनंतर थांबायला तिथे जास्त परमिशन नाही आहे, संध्याकाळी सगळं बंद होतं तिकडे. आणि लिटरली आम्ही तिथून रिटर्न येत होतो जेव्हा हॉटेलमध्ये, तर तेव्हा वादळ आलं होतं आणि एवढी माती उडत होती की गाडी चालवणाऱ्याला दिसतसुद्धा नव्हतं. गाडीतनं आम्हाला बाहेर काहीच दिसत नव्हतं. तर तिकडे खूप मोठं मार्केट आहे. तिकडे थंडीचे कपडे जसं की शॉल्स, जॅकेट्स, मफलर्स ह्या प्रकारच्या भरपूर गोष्टी तिकडे होत्या आणि खूप व्हरायटीज होती तिकडे अवेलेबल आणि रिजनेबल रेट्समध्ये पण होतं. तसंच तिकडे सगळी हॉटेल्ससुद्धा खूप छान आहेत. जिकडे जिकडे आम्ही राहिलो तिकडे खूप छान अरेंजमेंट केलेली होती आणि आम्हाला वाटलं नव्हतं की फूड क्वालिटी पण एवढी मस्त असेल, पण खूप टेस्टी फूड होतं सगळीकडे. तर अशाच आम्ही बऱ्याच अजून गोष्टी बघितल्या, बरीच ठिकाणं बघितली. त्याचे काही फोटोज मी तुम्हाला आता दाखवते, तर तुम्ही आता ते बघा. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.